राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नजीब भाई यांनी वांगे या गावामध्ये पूरग्रस्त लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरता आज इथे एक आरोग्य शिबिर भरवलं। त्या आरोग्य शिबिराचे उद्घाटक बाबा मिस्त्री साहेब, आमचे सहकारी गिरीश बागवान साहेब, अजित भाऊ, सन्मान्य भाई, सर्वजण या भागामध्ये त्या पूरग्रस्त भागातील लोकांना आरोग्य सेवा मिळावी। पूर ओसरला आहे, परंतु पूर ओसरल्यानंतर खरी काळजी ते आरोग्याचीच घ्यायची असते। त्यामध्ये अनेक संसर्गजन्य आजार निर्माण होतात, त्याची काळजी घेण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नजीबने अत्यंत चांगला उपक्रम राबवला। या शिबिराचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो। दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये वांगी पूरग्रस्त म्हणजे 100% हा गाव पाण्यात होता। यासाठी याचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट यांच्या वतीने मुजीब शेख यांनी हा आयोजित केलेत की ह्या गावातल्या सर्व नागरिकांना आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आता पूर येऊन गेल्यानंतर लोकांचं आरोग्य बिघडत आहे। सर्दी, खोकला, ताप अनेक रोगांना सामोरं जावं लागतं। यासाठी तिने याचा विचार करून या भागामध्ये तिने आरोग्य शिबिर आयोजित केल्यात। पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर त्यांना आणल्यात, अजून मेडिसिनसुद्धा त्यांनी सोबत आणल्यात की त्या नागरिकांना तपासून औषध देण्यासाठी। या कार्यक्रमाला आमचे सोलापूर शहर जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवारसाहेब, संतोष पवारसाहेब, जुबेर बागवान साहेब, आमचे धडाडीचे आमचे जमीरबाई शेख व इतर सर्व अजित गायकवाड साहेब, बनसोडे साहेब, इतर सर्व इथं मंदिर जमल्यात की या गावकऱ्यांनी अतिशय आनंदाची गोष्ट ही आहे की आपण ज्यावेळी त्यांची संकट आलता त्यावेळी आपल्याला रस्तासुद्धा बंद झालता यायला। यासाठी हे लोक कसं दिवस काढले ते देवालाच माहीत, परंतु आज पूर उतरलेला आहे। परंतु पूर उतरल्यानंतर अनेक लेकरांना, बाळांना व महिलांना ह्याचा जे पूर झाल्यानंतर अनेक गावामध्ये असे त्रास चालू होते किंवा अनेक रोग समोर येतात। त्यासाठी ते रोगांना निदान करण्यासाठी की या लोकांना कसं तर आपण मदत करून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून यांना कसं तर करून यांचं आरोग्य चांगलं राहून ह्या उद्देशाने या ठिकाणी आरोग्य शिबिर भरत। या तपासणीमध्ये जर मोठा जर आजार निघाला त्यासुद्धा मी सोलापूर जाऊन त्याचा उपचार करायची सुद्धा तिने आज हे प्लॅन केल्यात। मी गावकऱ्यांना विनंती करतो की आपण ह्या शिबिराचा लाभ घ्यावा। अजून अजितदादा पवारांचा एकच उद्देश आहे किंवा लोकांनी जाऊन लोकांचे कामं करा, तेच उद्देश समोर ठेवून आज या ठिकाणी आल्यात। त्यासाठी मी मुजीबचा मनापासून अभिनंदन करतो। अजून आमचे पवार साहेब आले त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो।